नमस्कार, आपण पाहत आहात HPN मराठी न्यूज। राज्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सून सक्रिय झालेला असून बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येते। कालपासून राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावलेली असून येत्या 22 आणि 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापून जाणार आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिलेला आहे। काय आहे तो इशारा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे सर्व अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। तसंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काय सल्ला दिलेला आहे, काय काळजी घेतली पाहिजे हे सर्व आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज 21 जून रोजी राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। हा पाऊस जरी सर्वदूर नसला तरी मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी ही अत्यंत सकारात्मक सुरुवात आहे। उद्या म्हणजेच 22 जून पासून राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढणार असून तो सर्वत्र पसरेल। 22 जूनच्या रात्रीपर्यंत राज्याचा मोठा भूभाग या पावसानं कव्हर होईल, तर 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन पेरणी योग्य पाऊस कोसळेल। 21 जून पासून ते थेट 2 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची रखडलेली पेरणीची कामं आता वेग घेतील। राज्यात काल त्र्यंबकेश्वर, नाशिक, सिन्नर, अहिल्यानगर, श्रीरामपूर, मुंबई, कोकण आणि गडचिरोली तेलंगणा सीमा भागालगत अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना घाईघाईत पेरणी न करण्याचा सल्ला दिलाय। जमिनीमध्ये किमान पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी बियाण्यांची पेरणी करू नये, जेणेकरून दुपार पेरणीचं संकट टळेल। अतिवृष्टीचे भाग म्हणजेच 2 जुलै ते 20 जुलै दरम्यान राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मुंबई, नाशिक, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीसह इतर नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता असून धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढेल। जुलै महिना हा विशेषतः ऊस उत्पादक शेतकरी आणि मोठ्या पिकांसाठी अत्यंत फायदेशीर आणि वरदान ठरणार आहे। थोडक्यात सांगायचं तर येत्या 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र चिंब होणार असून जुलै महिन्यात धरणांची पाणी पातळी वाढणारा पाऊस बरसत असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच आपल्या पेरण्यांचं नियोजन करावं। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। मी पंजाब डक। आज आहे 21 जून 2024। काल देखील नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर मुंबईला देखील रात्री पाऊस सुरू झाला। त्याच्यानंतर अहिल्यानगर भागात देखील श्रीरामपूरच्या पट्ट्यात झाला। पण राज्यात आज 21 जूनला मात्र बऱ्याच भागामध्ये जवळपास सुरुवात होणार आहे। आज सर्वदूर महाराष्ट्रात सगळीकडे नाही पडणार, फक्त आज सुरुवात आहे। आता उद्यापासून 22 जून पासून मात्र सर्वदूर पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा। मग 22 जून पासून तर डायरेक्ट 2 जुलैपर्यंत, 22 जून ते 2 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र सगळीकडेच पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आज फक्त राज्यामध्ये ठिकठिकाणी सुरुवात होईल। हा आजचा पाऊस म्हणजे सगळीकडे पडणार नाही, आज फक्त नुसती सुरुवात आहे। पण उद्या 22 तारखेपासून राज्यात सगळीकडे पाऊस पसरायला सुरुवात होईल। राज्यात सर्वदूर मात्र उद्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये कव्हर करून जाईल। 23ला आणखीन संपूर्ण व्यापून टाकेल। राज्यात पेरणी योग्य पाऊस मध्ये ह्या सुरुवात होणार आहे उद्यापासून, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आज फक्त निश्चित सुरुवात आहे। आज सुरुवात झाल्या सगळीकडे पडत नसतं, फक्त उद्यापासून मात्र 22 पासून मात्र तर 2 जुलैपर्यंत मात्र राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे। म्हणून शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की पेरणी करत असताना जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तरच पेरणीचा निर्णय घ्यावा, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं। काल देखील पाऊस म्हणजे त्र्यंबकेश्वर, नाशिक त्या पट्ट्यामध्ये पाऊस झाला। त्याच्यानंतर सिन्नरकडे झाला, त्याच्यानंतर अहिल्यानगरकडं श्रीरामपूर पट्ट्यात झाला, त्याच्यानंतर मुंबईला देखील पडला, कोकणात देखील बऱ्याच ठिकाणी चालू होता। त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात तुरळक काही ठिकाणी पडला। इकडं नांदेडकडं, धर्माबादच्या पलीकडे तेलंगणाकडे पडला, म्हणजे गडचिरोली त्या पट्ट्यात देखील थोडाफार झाला। म्हणजे काल थोडी वाढला, आजपासून जरा जास्त प्रमाण वाढणार आहे। म्हणजे आजपासून म्हणजे सुरुवात जास्त आहे, पण उद्यापासून मात्र राज्यात सर्वत्र पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या पेरणीचं नियोजन करायचं। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता म्हणजे 21 जून ते 2 जुलैच्या दरम्यान राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याची पेरणी सुरू होईल। पण परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी
हे जे म्हणत होते ना दुष्काळ, तर तुम्हाला सांगतो 2 जुलै राज्यात, जुलै महिन्यात 2 जुलै ते 20 जुलै त्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार आहे. म्हणजे ठिकठिकाणी अतिवृष्टी होईल आणि बऱ्याच म्हणजे जवळपास मग ती काय होईल, मुंबईकडे अतिवृष्टी होईल, नाशिककडे होईल, पुण्याकडे होईल, इकडं उत्तर महाराष्ट्राकडे होईल. मग त्याच्यामुळे काय होईल, जे छोटे छोटे तळे आहेत त्याच्यामध्ये मात्र जुलै महिन्यात मात्र पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षायचा. जायकवाडी देखील, जायकवाडीचे जे लाभ क्षेत्राचे ऊसवाल्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी. जुलै महिन्यात काय होणार आहे, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार मुसळधार अतिवृष्टी होणार आहे. त्याचं पाणी गोदावरीला येणार आहे. मग त्याच्यानंतर धरणामध्ये आवक यायला थोडीफार सुरुवात होईल. म्हणून हे ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे जुलै महिना शेतकऱ्यासाठी सगळ्यात फायद्याचा ठरणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व